आणि तामिळनाडूमध्ये अत्यंत धक्कादायक निकाल लागलाय। अनेक दशकांपासून आलटून पालटून सत्तेमध्ये असणाऱ्या द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोनही पक्षांचा तामिळनाडूमध्ये पराभव झालाय। कारण सुपरस्टार थलपती विजय यांच्या टीव्हीके या नव्या कोऱ्या पक्षाला तामिळनाडूमध्ये 100 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे। हे घडलंय कसं याचा थोडक्यात आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूयात। तामिळनाडूमध्ये सुद्धा मोठं राजकीय परिवर्तन झाले। सत्ताधारी द्रमुक आणि विरोधी पक्ष अण्णा द्रमुक या दोघांचाही पराभव करून सुपरस्टार थलपती विजयनं जोरदार मुसंडी मारली आहे। विजयच्या टीव्हीके पक्षानं सर्वांनाच अचंबित केले। दिवंगत माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचे सुपुत्र आणि विद्यमान मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्या द्रमुक पक्षाची तर धुळधाण उडाली आहे। पण विजय यांनी हा राजकीय चमत्कार कसा केला ते पाहूया। तामिळनाडूत थलपतीचा उदय, सत्ताधारी द्रमुककडून जनतेचा भ्रमनिरास। मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षात स्टॅलिन यांना प्रभाव पाडता आला नाही। जयललिता करुणानिधींच्या निधनानंतर तामिळनाडूत प्रचंड लोकप्रिय नेता नाही। नेमकी हीच पोकळी सुपरस्टार विजयनं भरून काढली। दलित, आदिवासी, मुस्लिम मतदारांमध्ये अधिक लोकप्रिय झाला। ग्रामीण तामिळनाडू तरुण मतदारांकडून पाठिंबा। द्रमुक अण्णा द्रमुकच्या जातीयवादी राजकारणाला जनता कंटाळली। द्रमुक अण्णा द्रमुककडे कुठलाही नवा विचार नाही। जात लिंगभेद रहित समाज निर्माण करण्याचं थलपती विजयचं आश्वासन। पुढच्या काही दिवसात थलपती विजय मुख्यमंत्री बनले तरी त्यांच्या समोर आव्हानं तगडी असणार आहेत। सर्वात मोठं आव्हान म्हणजे उद्योग क्षेत्रातील तामिळनाडूची घोडदौड सुरू ठेवणं आणि राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारशी समन्वय राखणं। पडद्यावर काही क्षणात गरीब जनतेला न्याय देणारे विजय खऱ्या आयुष्यात किती सक्षम नेते सिद्ध होतात ते येणारा काळच सांगेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।